दे ना आजचा दिवस. आज अशाच गोष्टी करीत बसू. कितीतरी दिवसात निवांतपणा असा मिळालेलाच नाही. पुण्यात सुटीसाठी म्हणून गेलो तरी आधी सारा वेळ लोकांच्यात जायचा आणि नंतर ते सारे आगीचे प्रकरण. आज गप्पा मारीत बसूया ना. ते पाहू नंतर, आधी काम करतो. असे काय, राहू दे ना ते. रमाबाई, आमची लिंक लागली आहे. सारे चित्त त्यातच गुंतले आहे. 24 तास चित्त कामातच गुंतलेले असते नेहमी. पुरे आता ठेवा ना ते बाजूला. रमाबाई, सांगितले ना काम करावयाचे आहे म्हणून. हे नाही म्हणजे हे काय केलं म्हणायचं भाऊसाहेब? हा चंद्र आहे. त्याच्या ह्या बाजूला जो आहे ना तो गुरु आहे आणि हा इकडे शुक्र आहे. अच्छा अच्छा. नाही म्हणजे तिकडं शुक्र इकडं गुरु, म्हणजे ते एवढ्या लांब आणि आपण इथं जमिनीवर. नाही म्हणजे हे समजा कसं काय तुम्ही नकाशात केलं बरं? अरे पांडोबा जी, मोठमोठ्या ऋषी मुनींनी, तत्ववेत्यांनी फार बारकाईने क्लिष्ट गणिते मांडून अभ्यास करून ठेवलेला आहे. आम्ही फक्त वाट पुसत पुसत चालत आहोत. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं भविष्य सांगता? हो. ते एवढ्या लांबच्या चंद्र चांदण्या बघून? हो. एक प्रश्न विचारू का भाऊसाहेब? विचारा ना. खरोखरच हे गुरु, शुक्र, मंगळ, शनी कित्येक योजने अंतरावर असतात आपल्यापासून. जी. आणि तरीही कसा काय त्यांचा परिणाम होतो आपल्या भविष्यावर, मला काही ते कळत नाही. चांगला प्रश्न विचारलास. सांगतो. तू रोज पहाटे सूर्यनमस्कार घालतोस ना? होय. तेव्हाच्या बाल सूर्याकडे पाहणे बरे वाटते, पण मध्यान्नीच्या सूर्याचे तळपणे सुरू झाले की त्याच्याकडे पाहणे तर दूरच, आपण आपले मस्तक, तोंड, डोळे लपवितच असतो त्याच्यापासून. खरंय. हो. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर तो मावळून चंद्र उगवेपर्यंत तगमग चालू असते नुसती आपली. पण चंद्र उगवल्यापासून मावळेपर्यंत शीतलच असतो. त्याच्या प्रकाशात भिजले म्हणजे मन शांत आणि उल्लसित होते. खरे की नाही? खरे. शिवाय आयुर्वेद म्हणतो की चंद्र हा साऱ्या वनस्पतींना रसधातू देतो, प्राणशक्ती, चैतन्य देतो. पण म्हणून आपण सूर्य नको असे म्हणत नाही. सूर्यामुळे उष्णता मिळते, जीवन चालते, पाण्याची वाफ होते, पाऊस मिळतो. तेव्हा सूर्यही आपणास हवा आणि चंद्र देखील, कारण हे दोन्ही आपल्याला स्पष्टपणे दिसतात आणि त्यांचा प्रकाश देखील आपल्याला मिळतो. बरोबर. अरे पण वेड्यांनो, गुरु, शुक्र, शनी यांच्या लहरी जरी दिसल्या नाहीत तरी सूर्यचंद्राप्रमाणेच त्यांचा देखील आपल्या जीवनावर प्रभाव पडतच असतो. काय? हो, खरेच माझ्या कधी लक्षातच आले नाहीये. तेव्हा या साऱ्यांच्या हालचाली, त्यांची पत्रिकेतील स्थाने, त्यांचे आकाशातील स्थाने, या सर्वांचा ताळमेळ घालून भविष्य सांगावे लागते. अरे देवा, फारच किचकट गणित आहे. छे छे, फारच कठीण. नाही तर काय. कठीण तर आहेच, पण एकदा त्यातले थोडे थोडे कळू लागले की मौजही आहे. पहा ना, आता या पांडोबास गुरुबळ आहे म्हणून याचे उत्तम चाललेले आहे. पण याचे बाकीचे ग्रह असे आहेत की विवाह योग आहे पण विवाह सुख नाही. आणि याच्या तोंडात खडी साखर तर याच्या पत्नीचे जिभेवर झणझणीत मिरचीचा खरडा. काय पांडोबा, खरे आहे की नाही? खरंय खरंय खरंय. नाही, त्या खरड्याच खडी साखरेमध्ये रूपांतर करायला सांगा की त्या तुमच्या चंद्र चांदण्यांना. बरोबर आहे ना? या रीती म्हणजे आमचं विसरू. कधीतरी कसला हट्ट करतो का आम्ही?
कधी म्हणून शब्द खाली पडू देत नाही. सारे काही ऐकतो सांगितलेले. आणि आम्ही नुसते म्हटले थोडा वेळ बोलत बसूया तर लगेच रागवायचे. सांग मी कोण आहे? हात काढ पाहू. उठाऊ के मला सखू. एका छट्टीवर काय मला गोष्ट सांगशील? काही गोष्ट बिष्ट सांगणार नाहीये मी. म्हणजे सांग ना, तू अशी का दिसते चिडक्या बिब्यासारखी? कारण मुळी मी आहे चिडका बिब्बा. ओरडू नको ना. काय झाले ओरडले तर? काय झाले? आम्हाला सुद्धा राग येतो म्हटले. सारखा आपला स्वतःचा सट्टा चालवायचा म्हणजे काय? मी का हट्ट नाही केलं, नुसतं गोष्ट सांग म्हटले. मी सांगितले ना एकदा काही गोष्ट बिष्ट सांगणार नाहीये म्हणून. चला इथनं पळा. चला. सांग ना. सांगितलेले ऐकायचं नाहीये का? काही गोष्ट. चल. ऐकू नाही का आलं? बघतेस काय अशी? चल. नाही येणार मी. कशी येत नाहीस तेच बघतो मी. चल चल. सोडा. सोडा मला. सोडा. चल ना. सोडा माझा. तोंड वर करून बोलतेस मला? बायको आहेस की कोण आहेस तू? बायकोच आहे ना, बायकोच आहे. पण ही बायको गेली 15 वर्ष जगली का मेली याची आठवण तरी होती का तुम्हाला? कशाच्या जीवावर आणि कसा रेटला असेल प्रपंच याची केलीत कधी काळजी? स्वतःची अब्रू कशी सांभाळली असेल याची केलीत का कधी पर्वा? नाही, नाही केलीत तुम्ही. पण मी मानाने कष्ट करून खंबीरपणे राहिले. हातात 4 चवल देखील नव्हते, पण कुणापुढे हात पसरले नाही की तुमचे उडे धुडे काढले नाही. जिथे कुठे असाल तिथे सुखातच असा अशीच इच्छा केली मी. परत या तुम्ही म्हणून व्रत वैकल्य केली. आणि तुम्ही परत येऊन काय केले? अपमान, फक्त अपमान. आणि तुम्हीच अब्रू घेतलीत माझी. परत आला नसतात ना तरी चालले असते मला. तुम्ही संत आहात असे समजून मनाला समजावले असते. पण तुम्ही कसे आलेत संत? फुकटच देवदेव करत हिंडलात. तुझी ही हिंमत? प्रत्यक्ष नवऱ्याला उलटून बोलतेस? चल चल, तुला दाखवतो तुझी जागा. चल चल. सोडा, सोडा. काय चाललंय हे? हात सोडा. विठू काका हात सोडा. सोड तिला. चल दाखवतो तुला तुझी जागा. चल चल म्हटलं ना. विठू काका, विठू काका हात सोडा. हात पकडतोस? बाबा, चल म्हटलं ना. विठू काका काय करताय? विठू काका मी तुम्हाला समजवतोय, तुम्ही मलाच काय मारताय? माझ्याशी तू माझ्याशी? काका काय चाललंय? काका काय करताय? काका बाबा, बाबा, बाबा. बाबा, काय करतोय तू हे? काय केलंस तू हे? काय केलंस तू हे? काय केलंस? माहीत बाबा, यांच्यावर हात उगारतोय. आता उरली सुरली अब्रू तू घालव माझी. नाही नाही नाही, तू आता नाही ऐकायचं. आता नाही ऐकायचं तू. मारत होते का? अरे एवढं
काय करत होती रे त्यांना ढकलायची? काय करत होती सांग ना. सुभद्रा काकू, अहो कुंकुला होते मी त्यांच्या नावाचे. तुला कोणी सांगितले होते? कोणी सांगितले होते तुला? तू कशाला पडलास मध्ये? कशाला पडलास? कशाला पडलास मध्ये? कुणी सांगितले होते? का बरे आपण रागावलो? काहीच कारण नव्हते. रमाबाई रागावल्या असणार. पहावे. रमाबाई, अहो निजलात तरी चेहऱ्यावर रुसवा दिसतो आहे. असो, निजा आता. सकाळी काढू तुमचा रुसवा. क्षमा करा, अवेळी दार वाजवली. नाही नाही, या. हिला काय झालंय? त्यासाठीच दार वाजवले. मगाशी रमाबाई सखूवर रागावल्या, तेव्हापासून ही रडते आणि हट्ट करते आहे की रमाबाईंपाशी निजावायचे आहे म्हणून. दाटले ती, पण ऐकतच नाहीये. असे झाले होय. खरे तर रमाबाई आमच्यावर रागावल्या होत्या. वड्याचे तेल वांग्यावर निघालेले दिसते. काय सखूताई, रमाबाईंपाशी निजावायचे आहे? रडणे थांबवा पाहू आधी. चला या, आम्ही घेऊन जातो. चल. या निजायचे. सावकाश सावकाश.
कशी आली येथे आणि एवढे उजाडले कळले देखील नाही. रात्रभर काम करावयास सवड आहे, पण माझ्याशी 4 शब्द बोलावयास मात्र नाही. जाऊ दे, मी नाहीच बोलायची आता आपणहून. कारण नसताना रागावलेत मला. सखू बाहेर रडू नको. काय झालं रडावयास? रडायचं नाही. शांत व्हा. हो 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 जाऊया जाऊया आपण आईकडे जाऊया. जाऊया. वत्सलाबाई, अहो रात्री ही माझ्या शेजारी येऊन कधी निजली मला काही सुद्धा कळले नाही. अगो रात्री तू तिला रागे भरलेस ना? हो नाही, म्हणजे तिला असे नाही, परंतु काही कारणाने मीच रागावले होते. त्याचा राग नेमका हिच्यावर निघाला. हो गो, तेव्हापासूनच ती रडत होती. सारखे तुझ्याजवळ निजायचे म्हणून हट्ट धरून बसली होती. शेवटी मीच दत्तूस सांगून तिला येथे पाठविले आणि माधवरावांनी तिला तुझ्याजवळ निजविली. अगो बाई, खरे सखुताई रागवू नका हा. आज मी तुला की नाही छानशी गोष्ट सांगेन. चालेल? चालेल, पण मला लाडू पण पाहिजे. हो, लाडू सुद्धा देईन. अहो चला सखुताई, आता बोलतच बसणार आहात का? चला, आंघोळ करायचीये, न्याहारी करायचीये, वेणीफणी करायचीये. चला. चला.